सकाळची वेळ म्हटलं की खूप घाई गडबड आणि त्यामध्येच काही नाश्त्यासाठी चमचमीत खायचं असेल तर खूपच वेळ लागतो. तर त्यासाठी ते मी 2 बटाटे साल काढून छिलून घेतले. तर हे पाण्यामध्ये छिलून घेतले. तर 2 ते 3 पाण्याने बटाटे छान असा कीस बटाट्याचा धुवून घेतला. 1 चमचा तेलामध्ये जिरं घालायचं. जिरं हलकंशी फुललं की त्यामध्ये हिरवी मिरची, चिली फ्लेक्स घालायचे आणि 1 मोठा चमचा तीळ घातले. बारीक कट केलेला कांदाही घालायचा. हलवून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा. तर जास्त न परतता अगदी हलकंसं परतून घ्यायचं आहे. तर थोडंसं परतलं की त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालूया. 1 वाटी बटाट्याचा कीस आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत आपण. त्यासाठी 1.5 वाटी पाणी हे पुरेसं होतं. मिक्स करून घ्यायचं. तर पाण्याला एक उकळी आली की त्यामध्ये बटाट्याचा कीस घालायचा. बटाटा कच्चा वापरल्यामुळे चवीप्रमाणे मीठ घालायचं. कोथिंबीर घालायची आणि चटपटीत होण्यासाठी लिंबू पिळायचं. तर बटाटा हा कच्चा वापरल्यामुळे बटाटा 1 मिनिट शिजवून घेऊया आणि नंतर त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालूया. गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि विकच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. त्यावरती झाकण ठेवून असाच 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करायचा. हलकंसं गरम असताना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तर असं एकजीव करत करत हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि एकजीव करत करत याचा घट्टसर असा मस्त गोळा बनवून घ्यायचा. असं चोळून चोळून एकत्र पीठ आणायचं सर्व आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. डाळी भिजवा, त्या मिक्सरला बारीक करा आणि मग नंतर त्याचे मेदूवडे बनवा. एवढे सारे कुटाणे करण्याला कुणाला वेळ आहे? तर त्यासाठी इथे मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून मेदूवडे बनवून दाखवत आहे. तर हातावरती थोडंसं तेल घेऊन दोन्ही हातांना तेल लावून घ्यायचं. त्यातील थोडंसं पोर्शन घ्यायचं. चोळून चोळून छान असं मऊ करून घ्यायचं आणि तर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही नाश्ता बनवून घेऊ शकता. गोलही ठेवलं तरी चालेल किंवा असा चपटा बनवून घेतलं तरी चालेल. तर मी तर असे नाश्ता या पद्धतीने बनवून घेत आहे. असा चपटा करून तेलामध्ये होल करून घेणार आहे. अगदी मेदूवड्याचा आकार मी या नाश्त्याला देणार आहे. तर एक एक करून असा सर्व नाश्ता बनवून घेऊया. किती सुंदर असा मेदूवड्यासारखा आकार आलेला आहे. तर याच पद्धतीने सर्व नाश्ता बनवून घेतलेला आहे. इकडे कढईमध्ये तेलही गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक एक करत कढईमध्ये मावतील एवढे वडे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहे. हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची. तर हे वडे लगेच न हलवता 1 मिनिट फ्राय झाले की नंतर त्याला आलटी पलटी करून छान असे ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. फ्राय करून झाले की सर्व नाश्ता असा चमच्याच्या साहाय्याने झारीमध्ये घ्यायचा आणि त्यातील तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त तेलकट नाश्ता लागणार नाही. किती सुंदर असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर याच पद्धतीनं बाकी सर्व फ्राय करून घ्यायचं आहे. एक एक करून पुन्हा कढईमध्ये मावेल एवढा नाश्ता त्यामध्ये घालायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे. तर सर्व नाश्ता मी असा फ्राय करून घेतलेला आहे. किती सुंदर असा लुक दिसत आहे.
तर तुम्ही ही रेसिपी एकदा नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा. हा नाश्ता एकदम क्रिस्पी होतो आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतो. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब